हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, ज्याला आपण KBC NMU म्हणून ओळखतो, या युनिव्हर्सिटीच्या PhD एंट्रन्स टेस्ट बाबत एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन बघणार आहोत. ते म्हणजे या पेट एक्झाममध्ये सिलेबस काय असणार आहे, एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे, पेपर 1 पेपर 2 असं आपण म्हणतोय. मग हे पेपर वेगळे होतील की एकाच दिवशी होतील, मार्क्स त्याचे कसे असतील, निगेटिव्ह मार्किंग आहे, मोड एक्झामचा कसा आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच ही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुम्हाला युजफुल ठरेल येणाऱ्या एक्झामसाठी अपेअर होताना. तर यामध्ये सगळ्यात पहिला पेपर जो आहे, आता याच्यामध्ये दोन पद्धतीने पेपर म्हणजे दोन पेपर आहेत ऍक्च्युली, पेपर फर्स्ट आणि पेपर 2, ज्यामध्ये जनरल ऍप्टिट्यूड टेस्ट पेपर आणि दुसरा असणार आहे सब्जेक्ट स्पेसिफिक टेस्ट. म्हणजे दोन, पेपर 1 पेपर 2 आपण म्हणतोय, तर त्यामधला पेपर 1 जो असणार आहे तो सामान्य अभियोग्यता चाचणी असणार आहे, ज्याच्यामध्ये या पेपरमध्ये टोटल 50 क्वेश्चन्स असणार आहे. प्रत्येक क्वेश्चन मध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील. पेपर 1 मध्ये आपण रिसर्च मेथॉलॉजी, लॉजिकल रिझनिंग, न्यूमेरिकल ॲबिलिटी, एनालिटिकल ॲप्टिट्यूड अँड लिंग्विस्टिक कंपोनंट्स हे सगळं कव्हर करणार आहोत. म्हणजे ऍक्च्युली या पेपरमध्ये ह्या सगळ्या गोष्टींवरती क्वेश्चन्स विचारले जातील, MCQ क्वेश्चन्स थ्रू. टोटल या पेपरमध्ये 50 क्वेश्चन्स असणार आहेत. 25 क्वेश्चन हे पेपर 1 म्हणजे जनरल ॲप्टिट्यूड टेस्टचे असतील आणि 25 क्वेश्चन तुमचे सब्जेक्ट स्पेसिफिक असतील. पेपर 2 हा तुमचा सब्जेक्ट स्पेसिफिक असणार आहे आणि प्रत्येक करेक्ट आन्सरला 2 मार्क्स, म्हणजे टोटल 100 मार्क्सची ही एक्झाम आहे. सो देर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम. टाइम ड्युरेशन फॉर इच पेपर इज 60 मिनिट, म्हणजे 1 तासाचा हा पेपर असणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. ऑफकोर्स इथे मेन्शन केलेलं आहे की इट विल बी कंडक्टेड ऑनलाईन मोड. म्हणजे तुमची ही एक्झाम आपली जशी नेटची एक्झाम होते ऑनलाईन कम्प्युटरवरती, तशा पद्धतीने ऑनलाईन मोडमध्ये एक्झाम होईल. आणि यामध्ये कॅन्डिडेट हू स्कोर 50% मार्क्स अँड अबोव or 45% marks in above in the case of reserve category candidate in both the paper will be declared as a paid qualified. सो आता ही पेड क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला दोन्ही सेक्शन मध्ये थोडे 50-50 मार्क्स घ्यायचे आहेत. म्हणजे ऑलमोस्ट समजा ते 100 मार्कांचा पेपर आहे, तर 25 पेपर फर्स्ट आणि 25 सेकंड पेपर मध्ये मार्क्स घ्यायचे आहेत. यामध्ये तुम्हाला आम्ही प्रिपरेशन मध्ये हेल्प करू शकतो, कारण आम्ही तुमच्यासाठी मदत करण्यासाठी हा फुल कोर्स घेऊन आलेलो आहे, जो पेपर 1 शी रिलेटेड आहे, ज्याच्यामध्ये संपूर्ण रिसर्च मेथॉलॉजी आणि त्याच्यामध्ये जे काही लॉजिकल रिझनिंग किंवा ॲबिलिटी टेस्ट ज्या एक्झाम आहेत, त्या सगळा सिलेबस या कोर्समध्ये आम्ही कव्हर करत आहोत, स्पेशली KBC NMU च्या युनिव्हर्सिटीच्या पेट एंट्रन्स एक्झामसाठी. फुल मॉक टेस्ट, नोट्स, डेली लाईव्ह लेक्चर्स, MCQ PDF सरावासाठी या सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला मिळतील. फीस फक्त 899 रुपये आहे आणि याच्यामध्ये पेपर 1 मध्ये जर तुम्ही स्ट्रॉंग अभ्यास केला तर नक्कीच त्याच्यामध्ये क्वालिफाय होण्याचे मार्क्स तुम्ही मिळवू शकता. आणि पेपर 2 तर तुमचा सब्जेक्ट स्पेसिफिक आहे, सो त्याच्यामध्ये तुम्ही 50% मार्क्स तर आरामात घेऊ शकता. म्हणून याला आम्ही गॅरंटेड सिलेक्शन फॉर पेट असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. सो या कोर्सला जॉईन होण्यासाठी फक्त इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता. न्यू बॅच जी आहे ती 1 सप्टेंबर पासून स्टार्ट होते, सो लवकरच आपलं नाव एनरोल करून प्रिपरेशनला सुरुवात करा. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये पेपर 1 चा डिटेल सिलेबस आपण बघू शकतो, कारण की पेपर 2 तर तुमचा सब्जेक्ट स्पेसिफिक आहे. जो मास्टर्स रिलेटेड सब्जेक्ट आहे तुमचा, तोच तुम्ही त्याच्यातून प्रिपेअर करू शकता पेपर 2 साठी. पण पेपर 1 मध्ये डिटेल मध्ये काय सिलेबस आहे, जसं संशोधन अभियोग्यता आहे. संशोधन अभियोग्यतेमध्ये नेमका कुठला अभ्यास करायचा आहे, तर तुम्हाला रिसर्चचा अर्थ, वैशिष्ट्य, प्रकार, संशोधनाच्या पायऱ्या काय आहेत, संशोधन पद्धती नेमकी काय आहे, संशोधन नीती मूल्य म्हणजे रिसर्च इथिक्स, संशोध निबंध, लेख, कार्यशाळा, चर्चासत्र, परिषद, परिसंवाद, प्रबंध लेखन, वैशिष्ट्य व रचना, हे सगळं रिसर्च ऍप्टिट्यूड मध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे पेपर 1 साठी. ठीक आहे. किती म्हणजे 25 क्वेश्चन्स असणार आहेत, पण 50 मार्कांसाठी हा पेपर असणार आहे. सो त्यामध्ये रिसर्चचा हा पार्ट असणार आहे. त्याचबरोबर सेकंड युनिट याच्यामध्ये असं असणार आहे की अध्यापन अभियोग्यता, जे तुम्ही सेट 1 साठी सुद्धा प्रिपेअर करता. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये टीचिंग साठी नेचर ऑब्जेक्टिव्ह, कॅरेक्टरिस्टिक्स, बेसिक रिक्वायरमेंट, लर्नर्स कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, फॅक्टर अफेक्टिंग टीचिंग, मेथड्स ऑफ टीचिंग, टीचिंग एड्स, इव्हॅल्युएशन सिस्टीम, हे सगळं आपण याच्यामध्ये सेकंड युनिट मध्ये बघणार. त्यानंतरचं युनिट आहे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, म्हणजे उतारावरचे प्रश्न. तर आता ऑलमोस्ट आपण 25 क्वेश्चन्स येणार आहेत असं जर कन्सिडर केलं, तर ही एक्झाम आहे आपली पेटची. ठीक आहे. सो पेटची एक्झाम आहे. 25 क्वेश्चन पैकी मॅक्सिमम स्कोर किंवा मॅक्सिमम
क्वेश्चन्स हे रिसर्च मेथॉलॉजीवरती विचारले जातील, हे कन्फर्म आहे. ठीक आहे. सो रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, जनरल अवेअरनेस अबाउट बेसिक सायन्स, मॅथमॅटिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग मध्ये पण काय करायचंय, जे तुम्ही प्रॅक्टिसने सॉल्व्ह करू शकता, ते म्हणजे अंडरस्टँडिंग ऑफ स्ट्रक्चर आर्ग्युमेंट्स, त्याच्यानंतर इव्हॅल्युएटिंग अँड डिस्टिंग्विशिंग, डिडक्टिव्ह अँड इंडक्टिव्ह रिझनिंग, व्हर्बल अनालॉजीज, व्हर्बल क्लासिफिकेशन, त्याच्यामध्ये मग डायग्राम्स वगैरे, सगळ्या वेन डायग्राम वगैरे त्या सगळ्या येते लॉजिकल रिझनिंग मध्ये. ठीक आहे. त्याचबरोबर डेटा इंटरप्रिटेशन, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट अवेअरनेस, जनरल अवेअरनेस अबाउट हायर एज्युकेशन, हे सगळे पॉइंट्स युनिट्स आहेत पेपर 1च्या प्रिपरेशनसाठी. आणि त्यामध्ये डिटेल सिलेबस इथे मी मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये मेन्शन केलंय. तुम्हाला जर ही पीडीएफ हवी असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये पीडीएफ मेन्शन करा, पण समोर तुमचा मेल आयडी पण मेन्शन करा, जिथे मी तुम्हाला ही पीडीएफ शेअर करू शकते. किंवा त्यापेक्षा म्हणजे अजून वेगळं काही मोड असेल जिथून तुम्हाला ही पीडीएफ हवी आहे, तर तिकडून मला मेन्शन करा. ठीक आहे. सो अशा पद्धतीचा हा पेपर 1चा पूर्ण सिलेबस आपण इथे डिस्कस केलेला आहे. डेटा इंटरप्रिटेशन मध्ये सामग्रीचे स्रोत, संकलन, अर्थनिर्णय, संख्यात्मक गुणात्मक सामग्री, म्हणजे पूर्ण जसं सेट एक्झाम साठी आपल्याला विचारलं जातं डेटा इंटरप्रिटेशन साठी, ते सगळे याच्यामध्ये. त्याच्यानंतर माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजे आयसीटीशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या याच्यात माहिती असणं अपेक्षित आहे. पर्यावरण, पेपर 1 सेट एक्झाम साठी जो काही सिलेबस आहे एन्व्हायरमेंट अवेअरनेस मध्ये तो, आणि एज्युकेशन, हायर एज्युकेशन सिस्टीम, तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला प्रिपरेशन मध्ये करायचे. ठीक आहे. फॉर पेपर 1 फॉर 50 मार्क्स फॉर 25 क्वेश्चन्स. ठीक आहे. आणि पेपर 2 सब्जेक्ट स्पेसिफिक आहे, जस्ट तुम्हाला तुमचं नॉलेज ब्रशअप करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही इझिली मार्क्स घेऊ शकता. पण या पेपर 1च्या प्रिपरेशनसाठी आम्ही कोर्स थ्रू तुम्हाला मदत करू शकतो विथ ऑल द मॉक टेस्ट अँड नोट्स. ठीक आहे. आता त्याच बरोबर जे स्टुडंट्स या पेट एंट्रन्ससाठी एक्झाम करतायत, मटेरियल तर आपल्याकडे भरपूर आहे. त्या मटेरियलचा अभ्यास केल्यानंतर प्रॅक्टिस करणंही तितकंच इम्पॉर्टंट आहे. सो त्या एक्झामसाठी प्रिपेअर करणाऱ्या स्टुडंटसाठी आम्ही खास पीएचडी एंट्रन्स अँड कोर्स वर्कसाठी एक बुक पब्लिश केलेलं आहे ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशननी, ज्यामध्ये टॉपिक वाईज नोट्स, 30+ प्रॅक्टिस पेपर्स, प्रिव्हियस इयर पेपर्स आणि टॉपिक वाईज एमसीक्यूज, या सगळ्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत. ऑलमोस्ट 2000+ एमसीक्यूजची प्रॅक्टिस तुमची या बुक थ्रू होऊ शकते. तर हे बुक जे आहे Amazon वरती अवेलेबल आहे, तिकडून तुम्ही बुक ऑर्डर करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक मेन्शन केलेली आहे, तर तिकडून तुम्ही हे बुक ऑर्डर करून प्रिपरेशन मध्ये याची हेल्प घेऊ शकता. नक्कीच स्कोर बूस्ट करण्यासाठी हे बुक तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. ठीक आहे. हे बुक सध्या इंग्लिशमध्ये आहे, पण मराठीमध्ये ही बुक लवकरच लॉन्च होईल, जे तुम्हाला अवेलेबल होईल लवकरच. ठीक आहे. सो थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. आय होप ही इन्फॉर्मेशन किंवा हा सिलेबस, एक्झामचा पॅटर्न जो आहे तो तुमच्या लक्षात आला असेल आणि याच्यानुसार तुम्ही आता प्रिपरेशनला सुरुवात करणार आहात केबीसी युनिव्हर्सिटीच्या एंट्रन्स एक्झाम म्हणजे पेट एक्झामसाठी. ओके. थँक यू एव्हरीवन. ऑल द बेस्ट फॉर द प्रिपरेशन.